वाटपाचा कार्यक्रम होतोय। रेशीमबाग मैदानावर दुसऱ्या टप्प्यामधील लाभार्थी महिलांना निधीचं वाटप होणार आहे आणि या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे उपस्थित असतील। त्या बहिणीच्या खात्यात 2 हप्ते 3000 रुपये जमा होतील। नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांचे दोन्ही हप्ते लाडकी बहीण योजना याच्या निधी वितरणाची सुरुवात केली आहे। डिसेंबर महिन्याचा हप्ता हा जमा करणं आम्ही सुरू केलेला आहे। आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी, माता भगिनींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। राज्य सरकारचा मोठा निर्णय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आता तुमच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत, ते पण एक नाही, दोन नाही, तर 3 हप्त्याचे 4500 रुपये खात्यावरती टाकण्यात येणार आहेत, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे। आता तुम्हाला माहितीच असेल की लाडकी बहीण योजनेचा हप्ता नोव्हेंबरचा मिळालेला नाहीये, डिसेंबरचा मिळालेला नाहीये। आता 2026 वर्ष सुरू होत आहे आणि लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात कोणतेच पैसे जमा झाले नाहीत, त्यामुळे बहिणी नाराज झाल्या होत्या। मात्र सरकारने सांगितलं की आता निवडणुकांमुळे आम्हाला लवकर पैसे देता आले नाहीत, मात्र बहिणींनो नाराज होऊ नका, आता आम्ही मोठा निर्णय घेतला आहे, असं देखील राज्य सरकारने सांगितलं आहे। आणि आता बघा तुमच्या बँक खात्यावरती पैसे पाठवण्यासाठी मोठी घोषणा केलेली आहे। आता एकत्रच सर्व हप्त्यांचे पैसे खात्यात येणार असून सर्वात आधी 15 जिल्ह्यामध्ये ही रक्कम टाकण्यात येणार आहे। जर 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता हे पैसे जमा होतील। सर्व काही अपडेट आपण जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका। तर चला पाहूयात लाडकी बहीण योजनेबाबत सविस्तर माहिती। तर बघा या ठिकाणी महत्त्वाचे अपडेट आलेले आहे। मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं आहे तर बघू शकता। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत आम्ही मोठा निर्णय घेतला। पुढे मुख्यमंत्री म्हटले की लाडक्या बहिणीसाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय आहे। डायरेक्ट पैसे वाटपाची घोषणा जाहीर झालेली असून पूर्ण पैसे बँक खात्यावरती येणार आहेत। बघा डीबीटीचं बटन सरकारने दाबलेलं आहे। आता डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण पैसे बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। एकंदरीत जर विचार केला तर पूर्णची पूर्ण रक्कम आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होऊन जाईल। तुम्हाला कसलीच काळजी चिंता करायची गरज नाही। नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी असे 3 हप्त्याचे तुमच्या खात्यात 4500 रुपये येणार आहेत। म्हणजे बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही नाराज झालेला होतात का तर तुम्हाला लवकर हप्ता मिळाला नव्हता, मग तुमची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आणि एकाच वेळी नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे देण्याचं ठरवलेलं आहे। बघा आता मकर संक्रांतीचा सण येत आहे, सरकारच्या लक्षात आलेला आहे मकर संक्रांतीचा सण लाडक्या बहिणीचा आनंदात जाईल। जर आपण 4500 रुपये 3 हप्त्याचे पैसे दिले तर मग आता मकर संक्रांतीचा सण आनंदात जाणार आहे। आता मकर संक्रांत तुमची गोड होणार आहे, असं एकनाथ शिंदे म्हटलेले आहेत। आणि त्यांनी सांगितलं आहे की आता हे 4500 रुपये कोणत्या क्षणी आता डीबीटीतून तुमच्या खात्यात जमा होतील। तर इकडे बघा 15 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर सर्वात आधी तुम्हाला पैसे भेटणार आहेत। आता 15 जिल्ह्यात सर्वात आधी पैसे वाटपाला सरकारकडून सुरुवात होत आहे। यादी देखील आलेली आहे आणि यादीमध्ये आता ज्यांच्या पण जिल्ह्याचं नाव असेल त्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता वाटप होतील। सरकारने दिलेल्या माहितीनुसार आजपर्यंतची सर्वात मोठी घोषणा आहे। आता नोव्हेंबरचे, डिसेंबरचे 3000 रुपये आणि जानेवारीचे 1500 रुपये, टोटल 4500 रुपये या 15 जिल्ह्यात सर्वात आधी वाटपाला सुरुवात होत आहे। मग आता लक्ष द्या, लक्ष देऊन तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, म्हणजे तुम्हाला पण कळेल की नेमके कोणते 15 जिल्हे आहेत। 15 जिल्ह्यांच्या यादीत आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते देखील तुम्हाला आता बघायला मिळेल। तर चला आता पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची यादी तुम्हाला दाखवतो। तर बघा या ठिकाणी आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत त्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आलेली आहे। आता यादीमध्ये ज्यांच्या जिल्ह्याचं नाव असेल, म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यात राहतात त्या जिल्ह्याचं जर नाव असेल तर डायरेक्ट तुम्हाला आता नोव्हेंबरचा 17वा हप्ता 1500 रुपये, डिसेंबरचा 18वा हप्ता 1500 रुपये आणि जानेवारीचा 19वा हप्ता 1500 रुपये, टोटल 4500 रुपये आता भेटणार आहेत। आणि हे टोटल तुमच्या बँक खात्यात 100% सरकार पैसे देणार आहे। आणि या ठिकाणी बघा मुख्यमंत्री पुढे काय म्हटले, त्यांनी सांगितलं की आता फायनल यादी देखील आलेली आहे, म्हणजेच की सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहेत, कोणत्या तालुक्यात पैसे मिळणार आहेत, कोणत्या लाडक्या बहिणीला पैसे मिळणार आहेत त्याबाबतची सर्व माहिती त्या फायनल यादीमध्ये आहे। जर आता यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल, तालुक्याचं नाव असेल आणि तुमचं नाव असेल तर डायरेक्ट तुम्हाला 3 हप्त्याचे 4500 रुपये भेटतील, असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं। तर चला आता एकनाथ शिंदेंनी कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे टाकण्याचे आदेश दिलेले आहेत आता ते आपण बघूयात। सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे
एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की मकर संक्रांतीचा सण जवळ आलेला आहे आणि मकर संक्रांतीचा सण सर्वांचा आनंदी जावा, एकदम दिलासामय जावा याकरिता आम्ही हे 3 हप्त्याचे पैसे एकत्रित लाडक्या बहिणीच्या खात्यावरती देत आहोत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। बघा आता हे 4500 रुपये तुमच्या खात्यावरती येणार आहेत। मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हे पैसे काय सर्वांना भेटतील म्हणून सांगता येणार नाही। आता मुख्यमंत्र्यांनी नवीन नियम काढलेला आहे। होय, आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की महिलांनी ही 2 कामे करून घ्यावी। मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे तुम्हाला अर्जंट 5 दिवसाच्या आत करून घ्यायची आहेत। जर ही 2 कामे तुम्ही केली नाही तर लाडकी बहीण योजनेचे कोणत्याच हप्त्याचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत। मग नोव्हेंबरचा हप्ता मिळणार नाही, डिसेंबरचा नाही, जानेवारीचा नाही आणि त्या पुढचे पण हप्ते तुमच्या खात्यात येणार नाहीत असं सरकारने सांगितलंय। जर आता लाडकी बहीण योजनेचे सर्व हप्त्याचे पैसे पाहिजे असतील आणि लाडकी बहीण योजना तुम्हाला तुमची सुरू राहू द्यायची असेल तर ही 2 कामे आता 5 दिवसाच्या आत करायची आहेत। खूपच कमी वेळ राहिलेला आहे। 5 दिवसाच्या आत जर ही 2 कामे केली नाही तर लाडकी बहीण योजनेच्या यादीतून तुमचं नाव काढलं जाईल आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमचे कायमचे बंद केले जातील आणि तुमची योजना बंद होईल असा नियम सरकारने काढलेला आहे। मग बघा आता लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला पैसे मिळवायचे असतील, 3 हप्त्याचे पैसे पण पाहिजे असतील तर ही 2 कामे अर्जंट मध्ये करावी लागतील। मग आता कोणती 2 कामे करायची त्याबाबतची माहिती तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यापूर्वी नेमके पैसे सर्वात आधी कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपण पाहूयात। बघा या ठिकाणी आता सविस्तर यादी आलेली आहे। कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार, सर्वात आधी कोणत्या तालुक्यात येणार आणि कोणत्या बहिणीला मिळणार ते तुम्हाला सांगतो। त्यानंतर कोणती 2 कामे मुख्यमंत्र्यांनी करायला सांगितली आहेत ती देखील माहिती आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। जे कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांचा खूप मोठा फायदा होईल आणि त्यांना समजेल की नेमके पैसे आपल्याला आज मिळणार आहेत की उद्या मिळणार आहेत। तर इकडे बघा पैसे वाटपाच्या यादीतील पहिला जिल्हा सातारा जिल्हा आहे। सातारा जिल्ह्यातील प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता टाकण्यात येणार आहेत। बघा आता सातारा जिल्ह्याचं नाव यादीत आलेलं असून सातारा जिल्ह्यामध्ये 17वा हप्ता नोव्हेंबरचा 1,500 रुपये मंजूर केलेला आहे आणि मुंबईच्या कॅबिनेट बैठकीमध्ये डिसेंबरचे पण 1,500 रुपये सातारा जिल्ह्यातील बहिणीसाठी मंजूर केलेले आहेत। हे 2 हप्त्याचे 3,000 रुपये खात्यामध्ये टाकतात लगेच तुमच्या खात्यात जानेवारीचे 1,500 रुपये टाकण्यात येणार आहेत। म्हणजे 4,500 रुपयांची रक्कम या सातारा जिल्ह्यातील देखील सर्व बहिणींच्या बँक खात्यावरती आता जमा करण्यात येईल। त्यामुळे कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे, ही एक मोठी घोषणा आता बघायला मिळत आहे। आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। जिल्ह्यांची नावं सांगत आहे, जर जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर पैसे तुम्हाला सर्वात आधी भेटतील। मग बघा आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का, तालुक्याचं नाव आहे का ते बघण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। तर बघा पुढचा जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे मुंबई। आता बघा मुंबई जिल्ह्यातील देखील सर्व बहिणीच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत। जे कोणी मुंबईतील असतील या सर्व लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। तुम्हाला नोव्हेंबरच्या 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये, डिसेंबरचे 1,500 रुपये आणि जानेवारीचे 1,500 रुपये असे टोटल 4,500 रुपये हे मुंबई येथील सर्व बहिणीच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत। पण बघा सर्वांनाच काही जास्त हप्त्याचे पैसे भेटणार नाहीत। तुम्हाला फक्त लवकरात लवकर सरकारने सांगितलेली 2 कामे करावी लागतील तरच पैसे भेटतील आणि ही 2 कामे प्रत्येक बहिणीला करायची आहेत। सर्वांनी ही 2 कामे केली तरच हे लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्याचे पैसे येतील, अन्यथा ही पैसे भेटणार नाहीत, ही देखील गोष्ट लक्षात घ्या। मग आता कोणती 2 कामे करावी लागतील, कशी करावी लागतील, कधी करायची व कुठे जाऊन करावी लागतील ती देखील सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे। त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप फायद्याचा व्हिडिओ आहे। अशी माहिती तुम्हाला दुसरीकडे कुठेच बघायला मिळणार नाही। तसेच तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट मध्ये सांगा। त्यानंतरचा पैसे वाटपाच्या यादीतील जिल्हा आहे पुणे जिल्हा। बघा आता मुंबई, सातारा आणि तिसरा जिल्हा पुणे जिल्हा। पुणे जिल्ह्यातील देखील राहणाऱ्या सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे टाकण्यात येणार आहेत। यामध्ये 3,000 रुपये 2 हप्त्याचे येतील आणि हे 3,000 रुपये नोव्हेंबर डिसेंबरचे येताच लगेच जानेवारीचे पण 1,500 रुपये तुमच्या बँक खात्यावरती टाकण्यात येतील। त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करत बसण्याची शक्यतो गरज पडणार नाही। हा देखील एक मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आपण म्हणू शकतो, कारण तशी मोठी घोषणा आता जाहीर झालेली आहे आणि यामुळे सर्व माता भगिनींना एक मोठा दिलासा आता राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे मिळणार आहे। पुणे जिल्ह्याचं नाव पण यादीमध्ये आलेलं आहे। तर चला आता मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलंय, हप्ता कधी येणार आहे, आज दुपारून येणार की उद्या सकाळी येणार आहे व कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे वाटपाला सुरुवात होत आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हटले आहेत, चला ती तुम्हाला आता दाखवतो। आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा।
तर बघा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं आहे बघा. इकडे मुख्यमंत्री म्हणाले की त्यांनी माहिती दिली आणि सांगितलं की महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींनो, पैसे वाटपाला उशीर झालाय, त्यामुळे नाराज होऊ नका. आता आम्ही तुम्हाला नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे 3 हप्त्याचे पैसे देत आहोत. पैसे 4,500 रुपयांची ही टोटल रक्कम खात्यात येणार आहे. आणि बघा, मकर संक्रांतीचा सण तुमचा आनंदात आणि समाधानाने झाला पाहिजे याकरिता आम्ही जास्त रक्कम तुमच्यासाठी तुमच्या खात्यावरती टाकत आहोत. आणि तुम्ही जी नाराज झालेला होतात, म्हणजे तुमची जी नाराजी सध्या होती की हप्ता उशिरा भेटत आहे, पण आता तुमची ती नाराजी आम्ही दूर करणार आहोत आणि तुम्हाला 4,500 रुपये 3 हप्त्याचे पैसे देत आहोत. आता सध्या स्थितीला आमचा हा मोठा निर्णय आहे आणि हे पैसे आता तुमच्या खात्यात येतील. मात्र त्यापूर्वी तुम्हाला 2 कामे करावी लागतील. जर आम्ही सांगितलेली ती 2 कामे केली नाही तर तुमच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर ही कामे आत्ताच उरकून घ्या, जेणेकरून तुमच्या बँक खात्यावरती टोटल सर्वचे सर्व पैसे जमा होऊन जातील आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे कसलीच काळजी आणि चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही, असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आणि मुख्यमंत्री म्हटले की हे पैसे आता तुमच्या खात्यात येतील. मुख्यमंत्र्यांचा शब्द आहे, बहिणींची मकर संक्रांती सण गोड झाला पाहिजे, आनंद गेला पाहिजे, त्याकरिता आता हे 4,500 रुपये टाकण्याची घोषणा झाली. बघा, आता पूर्ण निर्णय झालेला आहे आणि पुढे सांगितलं आहे की आता सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. 3 हप्त्याचे 4,500 रुपये डायरेक्ट फास्ट मध्ये टाकण्यासाठी खात्यावरती बघा याद्या सरकारने अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. आणि या 6 बँकेत आता कोणत्या क्षणी सर्वात आधी पैसे जमवणार आहेत यादी देखील आलेला आहे. पहिला टप्पा मंजूर झालेला आहे आणि पूर्ण वाटपाचा टप्पा हा जाहीर झालेला असून आतापर्यंतची एवढी रक्कम लाडक्या बहिणींनो तुम्हाला कधीच मिळाली नसेल तेवढी मोठी रक्कम एकनाथ शिंदेंनी मंजूर केलेली आहे. डायरेक्ट 4,500 रुपये तुमच्या खात्यावरती येण्यास आता सुरुवात होत आहे. बघा, कोणाला पैसे मिळणार आहेत ते मेसेज देखील येतील. आता बघा, सरकारने सांगितलंय कोणत्या क्षणी तुम्हाला काही तासात 3 मेसेज येणार आहेत. 3 मेसेज कोणते, तर पहिला मेसेज नोव्हेंबरचे पैसे जमा झाला म्हणून येईल, दुसरा मेसेज डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे जमा झाला म्हणून येईल आणि तिसरा मेसेज जानेवारीचे पैसे जमा झाला म्हणून येईल. असे 3,000 आणि 4,000 रुपये 500 रुपयांची रक्कम तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे बघा, 2 हप्त्याचे 3,000 रुपये आणि 1 हप्त्याचे 1,500 रुपये, टोटल 4,500 रुपये हे तुम्हाला मिळणार आहे. तिथे सांगितलं आहे की अधिकाऱ्यांनी याद्या देखील तपासल्या आहेत. बघा, डीबीटीची प्रक्रिया आता पूर्ण होत आलेली आहे. कोणत्या क्षणी पूर्ण होईल आणि डायरेक्ट एकदम फास्ट पैसे जमा होतील आणि एकदम पहिल्या टप्प्यात या 15 जिल्ह्यात सर्वांच्या खात्यावरती पूर्ण पैसे आता वाटप होऊन जाणार आहेत, असं देखील एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. तर चला आता कोणत्या जिल्ह्यात पैसे यायला सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांची नावं सांगतो. आता लक्ष देऊन बघा, जर तुमच्या जिल्ह्याचं नाव यामध्ये असेल तर सर्वात आधी पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील. आणि लाडक्या बहिणींनो, महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ती 2 कामे पण तुम्हाला करायची आहेत. मग मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली कोणती 2 कामे करायची आहेत त्याबाबतची देखील माहिती या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे. आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बघा, या ठिकाणी आता महत्वाची माहिती देखील मुख्यमंत्री यांच्याकडून आलेला आहे. सविस्तर असा मोठा निर्णय मुख्यमंत्री यांनी घेतला. इकडे बघा, सांगितलं आहे की पैसे वाटपाच्या 15 जिल्ह्यांच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत. पुढची यादी देखील सरकारने मंजूर केलेली आहे. यानंतरचा जिल्हा बीड जिल्हा. बघा, बीड जिल्ह्याचं नाव पण यादीत आहे. आता कोणत्या क्षणी आज उद्या हे पूर्ण पैसे बीड जिल्ह्यातील महिलांना मिळतील. या ठिकाणी 1 लाखांपेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यात हप्ता टाकण्याचं काम मुख्यमंत्री सुरू करत आहेत, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. बघा, हे पूर्ण पैसे आता बँक खात्यावरती येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी, शक्यतो चिंता करायची गरज पडणार नाही. डायरेक्ट पैसे वाटपाला मंजुरी आता मिळत आहे. बीड जिल्ह्याचं नाव यादीत आलेलं असून या ठिकाणी देखील नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी 3 हप्त्याचे 4,500 रुपये पूर्णची पूर्ण बहिणीच्या बँक खात्यावरती आता जमा होणार आहेत. पूर्ण 4,500 रुपये खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत वाटपाला सुरुवात होत असल्याने बहिणी आता खुश होणार आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करणं आणि चिंता करणं आता सोडून द्या. सर्वात मोठा निर्णय, दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने आता घेतलेला आहे आणि हे पूर्ण पैसे तुमच्या खात्यावरती 100% राज्य सरकारच्या माध्यमातून येणार आहेत. यानंतर बघा, पैसे वाटपाच्या यादीतील पुढचा जिल्हा चंद्रपूर जिल्हा. आता चंद्रपूर जिल्ह्यात देखील 3 हप्त्याचे 4,500 रुपये मंजूर झालेले आहेत आणि या ठिकाणी पण 1 लाखांपेक्षा अधिक बहिणीच्या बँक खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहेत. राज्य सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे. याही ठिकाणी 4,500 रुपयांची थेट रक्कम डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या माध्यमातून देण्यात येणार आहे आणि डीबीटी अंतर्गत पूर्ण पैसे बँक खात्यावरती टाकण्यात येणार असून एक मोठा दिलासा सर्वची सर्व लाडक्या बहिणीला मिळू शकतो.
शकतो असं देखील आपण म्हटलं तरी काय हरकत नाहीये. सर्वात मोठी घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि यामुळे प्रत्येक लाडकी बहीण आता खुश झालेली आहे. बघा, हे पूर्ण पैसे बँक खात्यावरती टाकण्यासाठी जेवढी रक्कम लागणार होती ती राज्य सरकारने आता मंजूर केलेली आहे आणि बीड जिल्ह्याचं नाव पण यादीमध्ये आलेलं आहे. बघा, सरकारने सांगितलं की आजपर्यंत अशी घोषणा झाली नव्हती असं देखील सरकारचं तर म्हणणं आहे. मात्र बहिणीचं पण म्हणणं आहे. बऱ्याच लाडक्या बहिणी म्हणाल्या की असा निर्णय सरकारने खूप दिवसानंतर घेतलाय. बहिणी पण आता खुश झालेल्या आहेत. सर्वात आधी पैसे या 15 जिल्ह्यात जमा होणार आहेत. आता कोणते जिल्हे आहेत ते लक्ष देऊन तुम्हाला बघायचं आहे. फक्त तुम्ही यादी देखील आता लक्ष देऊन पाहायची आहे. यादीमध्ये किती जिल्हे आहेत, किती तालुके आहेत ते पण तुम्हाला दाखवतो आणि ते यादीत आपलं नाव आहे का नाही ते पण तुम्हाला बघायचं आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हे 4,500 रुपये तर देत आहोत, मात्र 2026 मध्ये आता कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणीनो बघा तुम्हाला किती रुपये 2,100 रुपयांचे हप्ते मिळण्यास पण आता सुरुवात होऊ शकते. बघा, 2,100 रुपयांचा हप्ता दर महिन्याला तुम्हाला आता मिळू शकतो. सरकारचा मोठा निर्णय बघायला मिळणार आहे. डायरेक्ट 2,100 रुपयांप्रमाणे हप्ते देखील लवकरच वाटप केले जाऊ शकतात असा निर्णय देखील बघायला मिळत आहे. त्यामुळे कोणीच काळजी करायची नाही, चिंता करायची नाही. सर्वात मोठी घोषणा देखील आता राज्य सरकारची बघायला मिळणार आहे. सर्वात मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज आता कसलीच पडणार नाही. हे 2,100 रुपये देखील तुम्हाला दर महिन्याला मिळत राहतील. जसं की आता 1,500 रुपये मिळतात ना, तुम्हाला पुढे डायरेक्ट 2,100 रुपये 2026 मध्ये कोणत्या क्षणी आता सरकारच्या माध्यमातून सुरू होणार आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही आणि कसली चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही. सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने आता जाहीर केलेला आहे. या ठिकाणी बघा, ही मोठी घोषणा आता मंजूर पण झालेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी चला पुढची यादी दाखवली आहे. बघा काय सांगितलं आहे त्यांनी. आता यादी देखील पाठवली आहे. यादीत नाव आहे का, जिल्ह्याचं नाव आहे का, तालुक्याचं नाव आहे का, आपलं नाव आहे का ते देखील आता तुम्ही लक्ष देऊन बघा. आता फक्त 2 मिनिटाचा राहिलेला व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. तर बघा, या ठिकाणी सांगितलं आहे की अधिकाऱ्यांचा आता सर्वात मोठा निर्णय जो होता डीबीटीचा, आता डीबीटीची प्रक्रिया पूर्ण होत आली असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. आणि आता बघा, अधिकाऱ्यांनी महत्वाची माहिती दिली. कशी पैसे येणार, आज मिळणार की उद्या मिळणार आणि उशिरा मिळण्याचं कारण काय होतं ते देखील अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. आणि त्यांनी पैसे वाटपाचे अपडेट देखील दिलेले असून आज जमा होणार आहेत की उद्या येणार आहेत ते पण सांगितलं आहे. तर बघा, त्यांनी सांगितलं की आता लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने निर्णय घेतला. आता पैसे कोणत्या महिलांना मिळणार आहेत ते पण बघा. अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे अजूनही सुमारे 35% लाभार्थी महिलांची केवायसी बाकी आहे. त्यामुळे केवायसी साठी मुदतवाढ देण्यात आली असून येत्या काही दिवसात पात्र महिलांच्या बँक खात्यात दोन्ही हप्त्याची रक्कम जमा होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे. एकूणच शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे लाडक्या बहिणीला मोठा दिलासा मिळालेला असून अनेक महिलांच्या मनातील भीती आणि चिंता दूर होण्यास मदत झालेली आहे. आता महिलांना दिलेली मुदत ही केवायसी साठी आहे आणि केवायसी देखील करून योजनेचा लाभ सुरू ठेवणं गरजेचं आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. पुढे अधिकाऱ्यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजनेचे आता एकत्रित 2 हप्त्याचे 3,000 रुपये येतील आणि हे 3,000 रुपये येताच लगेच जानेवारीचे 1,500 रुपये सर्व बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे दिले जातील. तिकडून पैसे पाठवतात इकडे महाराष्ट्रातील बहिणीच्या बँक खात्यात 30 ते 35 मिनिटात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे जास्त काही काळजी करण्याची गरज पडणार नाही आणि आता जास्त उशीर होणार नाही असं देखील अधिकारी यांनी सांगितलं आहे. तर चला आता पैसे कसे वाटप सुरू होत आहेत आणि कोणती 2 कामे करावी लागतील ती पण सांगतो. कारण सरकारने सांगितलेली जर ती 2 कामे केली नाही तर पैसे भेटणार नाहीत. मग कोणती 2 कामे करायची आता ती पण माहिती तुम्हाला राहिलेल्या 2 मिनिटात सांगणार आहे. आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा, या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री यांनी स्पष्ट माहिती देत सांगितलेलं आहे. लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी. बघा, डायरेक्ट मुंबईमधून पैसे वाटपाच्या अधिकाऱ्यांना सूचना. एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांकडे यादी पाठवली. आता पैसे जमा होणार. पैसे बहिणीची प्रतीक्षा संपवणार आहेत. सध्या स्थितीला खूप दिवसानंतर प्रतीक्षा संपणार आहे. पैसे कसे वाटप करायचे, आज किती महिलांना द्यायचे, उद्या किती महिलांना द्यायचे, सरकारने सर्व काही सांगितलेलं आहे. आणि मकर संक्रांतीचा सण आनंदी गेला पाहिजे असं
देखील एकनाथ शिंदे म्हटले आहेत आणि मकर संक्रांतीचा सण येत असल्यामुळे जानेवारीचा पण हप्ता सरकार लवकर तुमच्या खात्यावरती टाकत आहे आणि हे टोटल 4,500 रुपये सर्व बहिणीला मिळणार आहेत असं देखील राज्य सरकारचं स्पष्टपणे म्हणणं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे कोणत्याच बहिणींनी शक्यतो आता नाराज व्हायचं नाही आणि कसली चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही असं म्हणणं देखील राज्य सरकारचं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता काळजी करणं सोडून द्या, चिंता करणं सोडून द्या। सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी आलेली आहे। तर चला कोणती 2 कामे करायची ती माहिती आपण पाहूयात। तर बघा आता पहिलं काम तुम्हाला करायचं आहे, आपलं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक आहे का नाही ते पण तपासायचं आहे। बघा जर हे तपासलं नाही तर अडचण होऊ शकते। प्रत्येकाने आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक नसेल तर लिंक करून घ्या असं मुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे आणि यादी देखील त्यांनी दिलेली आहे। पहिलं काम झालं, त्यानंतर दुसरं काम करायचं आहे, आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न असलं पाहिजे। संलग्न नसेल तर करून घ्या। ही सर्व कामं तुम्ही बँकेमध्ये किंवा CSC सेंटरवरती गेल्यानंतर करू शकता। म्हणजेच की जे ई सेवा केंद्र असतात त्या ठिकाणी गेल्यानंतर ही तुम्हाला कामे करता येतील। ही देखील गोष्ट सर्व बहिणींनी लक्षात घ्यायची आहे। आणि पुढचं महत्त्वाचं एक काम आहे ते कोणतं आहे तर इकडे बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला लवकरात लवकर EKYC पण करायची आहे। EKYC केली नसेल तर EKYC करून घ्या, कोणतीच अडचण राहणार नाही, सर्व पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील असं देखील मुख्यमंत्री यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे। तर अशा प्रकारचा हा महत्त्वाचा व्हिडिओ होता। अशाच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका आणि लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ इतर लाडक्या बहिणीला पण पाठवा, त्यांचा फायदा होईल आणि त्यांना देखील सर्व माहिती व्यवस्थितपणे समजून जाईल। तर भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।